सार्थ श्री दासबोध दशक 9वा समास 8वा देहांत निरूपण। श्रीराम ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते। बद्धाचे काय जन्मते अंतकाळी। बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले। जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी। ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका। आता दुश्चित्त होऊ नका म्हणे भक्ता। पंचप्राणस्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती। वासना मिश्रित प्राणजाती, देह सोडून या। वायो सरसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली। पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे। किती एक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती। ढकलून दिले तेणे दुखवती, हस्तपादादिक। सर्पदृष्टी झाली आवरी, ती दिवसा उठवी धन्वंतरी। तेव्हा ते माघारी वासना येते की। किती एक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती। यमलोकीहून आणिती माघारे प्राणी। कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले। उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही। कित्येक बहु जन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले। ऐसे आले आणि गेले बहुत लोक। फुंकिल्या सरिसा वायो गेला, तेथे वायो सुत निर्माण झाला। म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे। मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना। वासना पाहता दिसेना, परंतु आहे। वासना जाणीते जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळ तंत। मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे। कारण रूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे वर्ते पिंडी। अनुमानिता तातडी अनुमानेना, परंतु आहे सूक्ष्म रूप। जैसे वायोचे स्वरूप, सकळ देव वायो रूप आणि भूत सृष्टी। वायो मध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना। तैसी जाणीव वासना अति सूक्ष्म। त्रिगुण आणि पंचभूते, हे वायो मध्ये मिश्रिते। अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये। सहज वायो चाले, तरी सुगंध दुर्गंध कळवाले। उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी। वायोचे नि मेघ वळती, वायोचे नि नक्षत्रे चालती। सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो। वायो रूपे दैवते भूते, अंगी भरती अकस्माते। विध केलिया प्रेते सावध होती। राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती। नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे। वारे निराळे न बोले, देहामध्ये भरो न डोले। आळी घेऊन जन्माले कित्येक प्राणी। ऐसा वायोचा विकार, एवंच कळेना विस्तार। सकळ काही चराचर वायो मुळे। वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचळ रूपे सृष्टी करता। न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणजे कळे। मुळापासून शेवटवरी, वायोची सकळ काही करी। वायो वेगळे कर्तृत्व चतुरी, मज निरोपावे। जाणीव रूप मूळ माया, जाणीव जात्या पुल्या ठाया। गुप्त प्रकट होऊन या विश्वी वर्ते। कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे। पुढे मागुता बोध लोटे भूमंडळी। तैसाच वायोमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर। कोठे विकारे कोठे समीर, उगाच वाजे। वारी अंगावरून जाती, तेणे हात पाये वाळती। वारा वाजता करपती आली पिके। नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी। विज कडाडी अंबरी वायो मुळे। वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार।
दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोधारी. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखरकिती, बाजीगरी ओडंबरी करती मंत्र सामर्थ्ये. राक्षसांची मावरचना, ते हे देवादिका कळेना, विचित्र या साधर्मे नाना स्तंभन मोहनादिके. घडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणोनी. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषींचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्री पक्षी आटोपिती, मुशके श्वापदे बांधिती, मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ. आता स्वाप्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्ययाला, मागील प्रश्न फिटला श्रोतयांचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, देहांत निरूपण नाम समास आठवा. श्रीराम श्रीराम श्रीराम. सार